मध्ये मोबाईल टावर जे आहेत ते सिडकोची सर्व परवानग्या न घेता, सर्व परवानग्यामध्ये काय येतं, आज इथून वरती विमान उडत आहे, एअरपोर्ट NOC घेणं गरजेचं असतं, जिल्हा परिषदचा ठराव घेणं गरजेचं असतं, स्थानिक उल्वा नोड जे आहे, जे अभियंता विभाग जे आहे, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, त्यांचे परवानगी घेणं गरजेचं असतं. अशी कोणतीही परवानगी न घेता, नागरिकांना कोणत्याही विचारात न घेता सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृतपणे मोबाईल टावर लावण्यात येत आहेत. ह्याची तक्रार आम्ही गेल्या 20 दिवस अगोदर केली होती. त्यावेळेला उल्वे नोड यांनी ते काम बंद देखील केलं होतं. अशी कोणती त्यांच्याकडे आम्ही विचारणा केली असता अशी कोणतीही आमच्याकडे माहिती नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं. आज आम्ही येथील नागरिकांनी तक्रारी आल्यावरती आम्हाला बरेच उल्वे नियोजन समितीमध्ये तक्रारी आल्यावरती आम्ही इकडचं काम थांबवलेलं आहे. त्यासोबत आम्ही उल्वा पोलीस स्थानकला पत्र दिलेलं आहे, त्यांच्याशी भेट घेतलेली आहे. पण उल्वा पोलीस स्थानक ह्याच्यामध्ये जे अनधिकृत मोबाईल टावर जे बांधत आहेत त्यांना कशाच्या आधारावरती ताकद देत आहे, पाठबळ देत आहे हे आम्हाला समजत नाही. त्याचसोबत सिडकोचा परिवहन विभाग जो आहे, ट्रान्सपोर्टेशन विभाग जो मयूर सानप जे तिकडे जे अधिकारी आहेत त्यांनी कोणतीही प्रॉपरली ह्याचे डॉक्युमेंटेशन न करता आणि सिडकोच्या परिवहन विभागाने मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकाऱ्याने भ्रष्टाचार करून या परवानग्या देण्याचा प्रयत्न करत आहेत असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. त्याच पद्धतीने नगर विकास 2 विभागाकडून ह्याची इन्क्वायरी देखील चालू आहे, व्हिजिलन्स विभागाकडून देखील ह्याची चौकशी चालू आहे. तरी उल्वा पोलीस स्थानक व संबंधित सिडको अधिकाऱ्यांनी जोपर्यंत नागरिकांचं संतुष्टीकरण होत नाही तोपर्यंत हे काम तात्पुरतं स्थगित करावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. आम्हाला हे समजत नाही, पोलीस कसे काय आम्हाला सांगू शकतात की तुम्ही ते काम थांबवू नका म्हणून. एखादी आम्ही काय बलात्कार झाल्यावरती मग जायचं का? म्हणजे एखाद्याचा रस्त्यावरती बलात्कार होतं तर पोलीसवाले वाट बघत बसतात, कधी 112ला फोन येतोय, कधी आमच्याकडे कायदेशीर कारवाया करायला येतात, मग पोलीसवाले जातात. पण आम्ही जागरूक नागरिक आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकरांच्या विचाराचे पाईक आहोत. कुठेही जर अन्याय होत असेल तर आम्ही तो गप बसणार नाही आणि तो सहन करणार नाही. आणि उल्वेमधील नागरिकांना देखील मी सांगतो, ज्या सोसायटीनी लेटर दिलेलं आहे, फक्त लेटर देऊन काय होणार नाही. तुम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल आणि आपल्या हक्कासाठी तुम्हाला लढावं लागेल. जेव्हा तुम्ही लढणार तेव्हाच आपल्यावरती अन्याय होणार नाही. एकूण ते 20 मोबाईल टावर त्यांनी आतापर्यंत लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आणखी 80 त्यांचा मोबाईल टावर लावण्याचा प्रयत्न आहे. हा जो मोबाईल टावर आहे, हा जिओ आहे, इंडेस आहे, एअरटेल आहे, वोडाफोन आहे, ह्याचं यांनी टेंडरिंग केलं का? बरं, एखाद्याला स्पेशलिस्ट हे कसे काय अप्रुव्हल करत आहेत? आणि हे करताना हे जे कामगार जे आहेत, जे लेबर कामगार आहेत, हे बांगलादेशी आहेत का? हे कुठून आलेले आहेत? यांचं लेबर रजिस्ट्रेशन केलेलं आहे का? ह्यांनी झाडं कशी काय कापली? आज आपण इथं पहा, इथं आपण हे बघा, इथून ते साहेब इथंची मधली जी झाडं जी आहेत ही सगळी यांनी तोडलेली आहेत. अशी कमीत कमी ह्यांनी शेकडो झाडं इथं तोडलेली आहेत. ह्याच्याबद्दल हे काय कारवाई करणार?